मित्रांनो, या पृथ्वीवर अनेक राज्याभिषेक झाले, परंतु असा एक राज्याभिषेक झाला, त्यांनी तो राज्याभिषेक बघितला, तो त्यांचं भाग्य समजतो, तो म्हणजे माझ्या राजांचा. तेव्हा शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज झाले. तुम्ही चित्रपट आणि मालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक वेगवेगळे राज्याभिषेक बघितले असतील, परंतु एका इंग्रज अधिकाऱ्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकच्या अगोदर 8 दिवसापासून तर राज्याभिषेक नंतरसुद्धा 2 दिवस रायगडावरती काय होतं त्याची संपूर्ण डिटेल आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवलेली आहे. त्या इंग्रज अधिकाऱ्याचं नाव होतं हेनरी ऑक्सिडन. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वेळी तेथे हजारो लोक उपस्थित होते, परंतु असा एक व्यक्ती होता, त्याने आपल्या डायरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वी आणि त्यानंतर एका आठवड्यामध्ये काय झालं ते सगळं लिहून ठेवलं होतं. तो माणूस म्हणजे मुंबईचा उपराज्यपाल इंग्रज अधिकारी हेनरी ऑक्सिडन. चला तर वेळ न घालता आपण काय लिहिलं जाणून घेऊया. 13 मे 1674 मध्ये हेनरी ऑक्सिडन असा लिहितो की एम.आर. जॉन्स, थॉमनेल, एम.आर. थॉम्सन या माझ्या सहकारीसोबत मी मुंबईहून रायगडाकडे निघालो होतो आणि त्यानंतर मी रात्री 9 वाजता पोर्तुगाल इथे पोहोचलो आणि तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या भीतीने सर्व वेशी बंद होत्या. त्यामुळे आम्हाला तेव्हाची रात्र गावाच्या बाहेर चर्चमध्ये काढावी लागली. त्यानंतर 19 मे 1674 मध्ये हेनरी लिहितो की आज आम्ही रायगडाच्या दिशेने प्रवास चालू केला आणि रायगडाच्या पायथ्याशी पाताड ह्या गावात आम्ही पोहोचलो. तेथे गेल्यावर आम्हाला समजलं की छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावरती भवानी मातेच्या आरतीसाठी गेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज येईपर्यंत आम्हाला रायगडावरती येण्याची बंदी केली. 21 आणि 22 मे 1674 मध्ये हेनरी लिहितो की आम्ही निराजी पंडितांची भेट घेतली आणि आम्हाला समजलं महाराज प्रतापगडावरून परत आले आहेत. त्यामुळे आम्हाला गडावरती येऊन दिलं आणि महाराजांनी आम्हाला राहण्याची सोय केली आणि दुपारी 3 वाजता आम्ही पाचड सोडली आणि आम्ही गडावरती पोहोचलो. अतिशय दुर्गम असलेल्या किल्ल्यावरती त्याच्या भक्कमतेवर जास्त भर दिलेला आहे असा हेनरी लिहितो. हेनरी लिहितो की रायगडावरती कोणी फितूर असल्याशिवाय ह्या किल्ल्याला जिंकणं सोपं नाही आणि त्याला कोणी जिंकूही शकत नाही. रायगडावरती आमचे निवासस्थान महाराजाच्या निवासस्थानापासून 1 मैल लांब होते. 26 मे 1674 मध्ये हेनरी लिहितो आम्ही निराजी पंडित यांच्या मदतीनं राजांची भेट घेतली. ते त्यांच्या राज्याभिषेकाच्या गडबडीत असतानासुद्धा त्यांनी आम्हाला भेट दिली आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना मी आणलेला नजराणा दिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तो घेतला आणि ते म्हणाले आता सहज झालेला आहे, तुम्ही बिनधास्त राहू शकतात आणि व्यापार करा. दुसरीकडे जे सवलती भेटतात ते आमच्या इथे सुद्धा भेटल्या पाहिजे. आणि मी त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना मुंबईवरून आणलेली दरबारी खुर्चीसुद्धा तेव्हाच दिली. 16 मे 1674 मध्ये हेनरी लिहितो 29 मे 1674 मध्ये हेनरी लिहितो की हिंदू परंपरेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करण्यात आली. त्यासाठी 16,000हून जास्त द्रव्य लागली आणि त्यानंतर त्यांनी ते ब्राह्मणामध्ये वाटले आणि त्यानंतर महत्त्वाचा उल्लेख येतो 5 दे. हेनरी लिहितो की माझ्यापर्यंत निराजी पंडितांनी संदेश पाठवला की उद्या छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावरती आरूढ होणार आहेत आणि तिथे तुम्ही उपस्थित राहिल्यावर त्यांना जास्तच आनंद होईल आणि राजासमोर मोकळ्या हाताने चांगलं दिसणार नाही, त्यासाठी मी नजराणासुद्धा शोधला. आणि आता पाहू राज्याभिषेकाच्या दिवशी हेनरी काय लिहितो. हेनरी लिहितो की सकाळ सकाळ महाराजाच्या भव्य सिंहासनावरती विराजमान झाले आहेत आणि सर्वात उच्च सरदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूने बसले आहेत आणि काही उभे आहेत. आम्ही काय अंतरावरून महाराजांना मुजरा केला आणि महाराजांना हिरेच्या अंगठीत नजराणा सादर केली आणि त्यांनी आम्हाला पाहिले आणि सिंहासनाजवळ येण्याची आज्ञा दिली. आणि ते लिहितात की सिंहासनाच्या बाजूला भाल्याच्या टोकावर ध्वज आणि राजमुद्रा फिरत होत्या आणि आम्ही दरवाजापाशी आलोत आणि तेथे 2 हत्ती होते आणि त्यांचे सुंदर नटवलेलं होतं आणि तेथे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज 2 हत्तीवर बसले.